जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तिघा सराईतांची तडीपारी केली आहे। लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच धुळे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याचे बघाव्यास मिळाले आहे। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळ्यातील 3 सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले आहे। या तीनही सराईतांना जिल्ह्यामध्ये बंदी करण्यात आली असून त्यांना जिल्ह्याबाहेर पोलीस प्रशासनातर्फे सोडण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे। खुनाचा प्रयत्न, दंगा, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या या तिघा संशयित सराईत गुन्हेगारांना धुळे जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले आहे। प्रतीक उर्फ मल्ल्या प्रकाश बडगुजर, प्रशांत टिंकू बडगुजर, दोघे राहणार वरखेडी रोड धुळे, भूषण राजेंद्र माळी राहणार सुभाषनगर जुने धुळे अशी तडीपार केलेल्या तिघांची नावे आहेत। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांचे अभिलेख तपासून त्यांच्या विरुद्ध हद्दपार प्रस्ताव सादर करण्याचे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56A यानुसार 3 अक्यूज सराईत गुन्हेगार प्रतीक उर्फ प्रकाश बडगुजर राहणार वरखेड रोड धुळे, प्रशांत उर्फ टिंकू प्रकाश बडगुजर वरखेडकर रोड धुळे आणि भूषण राजेंद्र माळी राहणार सुभाषनगर धुळे यांना 56A महाराष्ट्र पोलीस अधिनियम यानुसार आपण तडीपार करण्यात आलेला आहे आणि त्यांना संबंधित जिल्ह्याच्या आस्थापनेच्या बाहेर देखील आपण त्यांना सोडण्यात आलेला आहे। याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे।